श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा आज काही घरामध्ये काम नाही. आज फक्त घरातले आपले रोजचे डेली घरकामे आहेत. तर पहा उद्या गावाला जायचंय, तर थोडीशी पॅकिंग वगैरे करायची. दुपारी जास्त काही दिवस गावाला राहणार नाहीये, कारण की कालच म्हटलं होतं की दीदी 10वीला गेली आणि तिचे क्लास चालू झाले. त्याच्यामुळं म्हटलं आज दोघांचे शेवटचा पेपर आहे, तर उद्या गावाला जावं आणि 2-3 दिवसात पुन्हा रिटर्न यावं, कारण की मग तिचे क्लास वगैरे चालू होतात. तर पहा चहा वगैरे पेते आता आणि देवपूजा करते, देवांना फुलं वगैरे ठेवते आणि मग बाकी काही नाही, रोजचेच आपले घरकामं करून घेते. आज काही देवांना जास्त फुलं भेटले नाही. आज फक्त 3च फुलं भेटले, तर तेवढीच म्हटलं देवांना ठेवावी, कारण की रोज बरेच भेटतात 5-6, पण आज 3च फुलं भेटलेत. पहा आज नाश्त्याला बनवले उपीट आणि एकीकडे ठेवलंय चहा. तर आज म्हटलं होतं त्यांना फक्त चहा आणि बिस्किटच खाऊ घालावं, पण पहा त्यांनी उपीट करायला लावले. तर मग आता उपीट आणि चहाचा नाश्ता आहे. पहा आज पहा दुपारच्या जेवणासाठी छान अंड्याची भाजी बनवली आहे. आज बुधवार आहे, तर म्हटलं आज जरा अंड्याची भाजी वगैरे बनवावी आणि त्याच्यासोबत भाकरी बनवलेली आहे आणि भाजीसोबत भात तर लागतोच. आज भाकरीच केली. चपाती वगैरे काही केली नाही. आज मुलांना पण भाकरीच खाऊ घालणार आहे आणि आज जरा उशिराच करते भाकरी मी, कारण की सकाळी लवकर भाकरी केले ना की त्या दुपारी 12:30-1 वाजता जेवायला बसलं की मग त्या भाकरी एकदम कडक होतात. त्याच्यामुळं भाकरी जरा लेटच करते, म्हणजे करायच्या आणि लगेच अर्ध्या तासात जेवायला बसायचं. तर पहा मी इथे बाजरीच्या भाकरी करते आणि आम्ही सगळेजण बाजरीच खातो, ज्वारी काही आम्हाला आवडत नाही. त्याच्यामुळे 12 महिने आमच्या घरात फक्त गहू आणि बाजरीच असते. आणि पातळ भाजी वगैरे केली तर चपातीपेक्षा बाजरीची भाकर पातळ भाजी सोबत खायला छान लागते. पहा त्यामुळे जर सुकी भाजी असेल तरच मी चपाती करते, नाहीतर मग पातळ भाजी असेल जर दुपारची, शक्यतो आमच्या घरी दुपारची पातळच भाजी असते, त्याच्यामुळं मग त्याच्यासोबत आम्हाला बाजरीची भाकर खायला आवडते. दुपारी सगळे कामं उरकले आणि जेवण वगैरे केलं. नंतर पहा पिल्लूच्या पप्पांना सेकंड शिफ्ट आहे, तर ते कामाला चालले होते. तर ते कामाला निघाल्यावरती पहा आमच्या पिल्लूची रोजच त्यांच्याजवळ काहीतरी लुडबुड चालू असते. तर आज त्याचं काहीतरी वेगळंच होतं की पप्पा मला तुम्ही कामाला जाताना मला दुकानातनं एक चॉकलेट घेऊन द्या. तर कशी पप्पांना त्याच्या लाडीगुडी लावत होता पाहतो. हे त्याला कुठं घेऊन चालले? मला काय आणतात? हे पहा गारा पडतायत आज आमच्या इकडे. हे बाय ते बघ पडली खाली. इथं माझ्या हातात दे माझ्या. हे बघ ते बघ केवढी मोठी पडली बघ. बाबा गारा पडतायत आज पहा आमच्या इकडे. इथं ये दीदी दाखवू का? हा तेव्हा तिकडे वाऱ्याने चाललं, तेव्हा तिकडे किती दिसतात बघ. दीदी दाखवू. ए पडशील. हे पहा केवढी मोठी गार पडली आहे. हे पहा गाऱ्या पहा तुम्ही कशा पडतायत आमच्या इकडे आज. बाबा कसं मोठ्या गाड्या पडतायत.
आपला. संध्याकाळचे 4:30 वाजलेत पहा आणि एवढं पाऊस आलाय आमच्या इकडे आणि बर्फाचे ते एवढे एवढे छोटे छोटे असे दगडासारखे पडलेत पहा. बर्फ म्हणजे खाली पडला तरी पण बर्फ वितळत नव्हता, एवढा बर्फ पडलाय आमच्या इकडे. आमच्या पिल्लूने तर फुले एन्जॉय केले बर्फ हातात घेण्याचा आणि पावसात भिजण्याचा. तर तुमच्या इकडे पडलाय का बर्फ नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे पुण्यामध्ये तर आज बर्फ पडलाय पहा. थोडस ऊन आले पहा, थोडस पाऊस पडतोय आणि एकीकडे ऊन आले. तर पहा आमच्या इकडं आज किती बर्फ म्हणजे गारा पडल्यात आणि पाऊस पण झाला. पाऊस कमीच होता पण गारा जास्त पडत होता. तर जास्त वेळ काही पाऊस वगैरे पडला नाही, थोडाच पाऊस पडत होता पण पाऊस उघडला आणि नंतर पहा कसं लगेच ऊन वगैरे पडलं आणि वातावरण तेवढं छान वाटत होतं ना. आणि पाऊस पडल्यामुळे दिवसभर जे काही गरम वगैरे होत होतं ना, जरा पाऊस पडल्यावरती जरा सर्व घर वगैरे जरा थंड झालं तर छान वाटत होतं. तर पावसाचे दिवस पण नाही आहे पण ह्या वर्षीसुद्धा पहा लवकरच पाऊस चालू झाला आहे आणि हा अवकाळी पाऊस असाच आला की काहीतरी नुकसान वगैरे करतोय. पहा आपल्याकडे शहरातल्या माणसांना पाऊस पडला की छान वाटते कारण की उन्हाळ्यात गरम वगैरे होते आणि पाऊस पडला की जरा पाऊस उघडला पहा आणि पाऊस उघडला आणि किती छान ऊन पडलंय. ते आता सगळीकडे ऊन पडलंय छान. किती छान ऊन पडले बघ. आता पुन्हा पाऊस येईल ना. मेसेज काढला. हे पहा मग अशी पाऊस आला म्हणून पटपट पटपट कपडे काढून घरात आणले आणि तसेच बेडवर ते टाकलेत. पहा आता पाऊस तर उघडलाय, कपडे थोडेसे आंबट ओरलेत. आता त्यांना ना पुन्हा बाहेर टाकत नाही कारण की पाऊस अजून येईन असं वाटतंय. त्याच्यामुळे आता हे कपडे आहेत ना पटकन उचलून कपड्याच्या स्टँडवरती टाकावं लागणार आहेत. पहा पाऊस आला पण एक काम वाढले बघा. संध्याकाळी पाऊस उघडला पहा आणि लाईटी पण आमच्या इकडे सर्व गेल्या होत्या. पहा पावसामुळे गारा पडल्या त्याच्यामुळे एखाद्या वेळेस लाईट गेली असेल. तर पहा संध्याकाळी मग नंतर 6 वाजता पिल्लूला म्हटलं चल जरा वेळ खाली फेऱ्या मारून येऊ. तर रोडला खूप चिखल वगैरे झाला होता कारण की आमच्या तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे रोडला माती वगैरे पडलेली. तसे आमच्या इकडचे रोड चांगले आहेत पण रोडला चिखल झाल्यामुळं काही सर्व पायांना चिखल वगैरे लागत होता पण फेऱ्या वगैरे काही मारता येत नव्हत्या. म्हणून म्हटलं जरा वेळ गार्डनमध्येच जावं आणि त्याला थोडंसं खेळवून द्यावं आणि आपण जरा बसावं थोडंसं निवांत. पण पिल्लू तर खेळत होता पण मला काही बसायला जमलं नाही कारण की एका जागेवर बसले तर एवढे गार्डनमध्ये मच्छर होते की विचारूच नका. मग जरा वेळ त्याच्याजवळ तिकडं उभं राहून 2-3 फेऱ्या मारल्या आणि त्याचं तर खेळायचंच काम चालू होतं. आता आजपासून पहा आमच्या पिल्लूच्या शाळेला सुट्टी लागली आहे. आता 1.5 महिना त्याला सुट्टी राहणार आहे. पूर्ण 1.5 महिना तो मला असा त्रास देणार आहे का नाही विचारूच नका. रोज संध्याकाळी झाली की मला म्हणणार चल गार्डनला खेळायला. त्याच्यामुळे मला संध्याकाळी रोज 5ला नाही तर 6ला घेऊन त्याला जरा वेळ का होईना पण गार्डनमधून फेरी मारून आणावीच लागणार आहे. पहा तर पिल्लूला थोड्या वेळ गार्डनमध्ये खेळून दिलं आणि नंतर म्हटलं चल बाबा घरी आता कारण की खूप मच्छर चावत होते. तर पहा त्याला घरी घेऊन निघाले आणि आमच्या तिथे ते एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. पहा
तर तिथे गेले आणि गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर संध्याकाळी घरी आले. घरी आले आणि घरी आल्यानंतर आपल्या रोजची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे केली, जेवण वगैरे केलं आणि मग बाकी काही निवांतच होतं. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.